त्याची 50 रुपीज स्कूलची घेतली तर. आणि फी मध्ये फी 200 सांगितलं तर 900 वाढले. आणि टर्म फी डबल आणि पहिले किती होती? 2.5ची 5 केली. जवळजवळ 100% वाढ केली फी मध्ये आता. आणि मग ऑलरेडी फी आहे तेवढीच ठेवली पाहिजे. ऑलरेडी फी जास्त आहे. आणि फी लेट झाली ना पुस्तकांची आम्हाला रिसीट वगैरे काही मिळत नाहीये. पुस्तकांच्या किमती वेगळ्या असतात, आतमध्ये पुस्तक त्यांच्या किमती लावलेल्या आहेत. आणि टर्म फी त्यांनी एकदम डबल कसे केले कुठच्याच शाळेत नाही. टर्म फी तुम्ही फीच्या एवढीच घ्या ना. फी सुद्धा म्हटलं 100 रुपये थोडीफार वाढेल म्हणून एकदम फी 300 रुपयांनी वाढवली. हे सगळे मुद्दे आहेत तेवढं. त्याची सूचना देत नाही, काही नाही त्याची. आणि फी वाढवण्याच्या पहिले आम्हाला आज आपण परिस्थिती बघितली तर अतिशय मस्तावाला मगरूर पणे उत्तर आज पालकांना देण्यात आलेले आहे. खरं तर पालकांच्या सहकार्यामुळे ही शाळा आजपर्यंत चाललेली आहे. चांगल्या दर्जाचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने या पालकांच्यामुळे या शाळेला लाभलेले आहे. त्याच पद्धतीने इथं असलेले अधिकारी या पालकांना मस्तवालपणे उत्तर देऊ लागलेले आहे. जसं की फी वाढीच्या संदर्भात कोणताही शासनाचा GR नसताना मनमानीपणे कारभार या ठिकाणी चाललेलं आहे. डोनेशन घेणं या ठिकाणी चाललेलं आहे. आणि शालेय साहित्य ज्या पद्धतीनं पालकांना स्वतः शालेय साहित्य घेण्याची मुभा प्रत्येक शाळेला असते, ह्यांचा शालेय साहित्याला सुद्धा वाढीव फी लावून त्यात सुद्धा पैसे खायचं यांचं धोरण चाललेलं आहे.